नावाचे सुद्धा पहिले शतक घेऊन येतो शेलार आणि हा व्हाईट बॉलचा दोन चेंडू तीन धावा. उत्कृष्ट टवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न, तीही पूर्ण केलेली आहे. काहीच गचाल क्षेत्ररक्षण बोलायला हरकत नाहीये. शेलार यांची चांगली गोलंदाजी चालू आहे. एक शॉर्ट धाव, एकच रन. किती बॉल झाले? 3 बॉल 4 3 झाले. 3 बॉल 4 धावा. चांगली गोलंदाजी करते शेलार आपल्या संघासाठी. उत्कृष्ट चेंडू आणि मला वाटतं तो षटकार. जबरदस्त आहे ना, सुंदर असं षटकार मारलेला आहे. श्याम श्याम यांनी उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे. जितू आहे ना बॉलर शेलार.
4 धावा. काहीस हॅलो हॅलो जितू स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईक श्याम. गोलंदाज शैलेश शेलार. व्हाईट बॉल. काहीसं महागडं शतक शैलेश शेलार यांचं. 25 धावा. चांगली इथे पार्टनरशिप बघायला भेटत आपल्याला. वाईट चेंडू. काहीसा दबाव गोलंदाजवरती. एकच चेंडू झाला असेल. उत्कृष्ट चेंडू असा आणि इथं गचार क्षेत्ररक्षण. सुंदर असा चेंडू टाकला होता तरी पण एक धाव द्यावी लागली. 2 चेंडू 27 धावा. श्याम आणि जितू चांगली भागीदारी आपल्याला बघायला भेटत तिथे. उत्कृष्ट चेंडू. काहीसं कमबॅक करते शैलेश शेलार. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. ओ झेल सुटलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत शैलेश शेलार. चार बॉल झाले. 4 चेंडू. ओहो उत्कृष्ट चेंडू टाकत आहे शैलेश शेलार यांचा. आणि 5 चेंडू 29 धावा. चांगली गोलंदाजी केली शैलेश शेलारांनी. शेवटचा चेंडू. बघू जितू काय करते आपल्या संघासाठी. अरे शॉट. सुंदर असा षटकार. अंपर षटकार. सुंदर असा षटकार टोलवलेला जितू यांनी. 2 षटके संपलेले. धावा 35 रन. 35 धावा झालेले धावफलकावर. चांगली भागीदारी बघायला भेटत आपल्याला इथून. 2 मला द्या. हॅलो बॉलर गोलंदाजाचं नाव काय. सचिन. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. सचिन यांची खराब सुरुवात. स्ट्राईक होते श्याम. भाऊ काय करत आहेत आपल्या संघासाठी. ओहो मस्त असा काहीतरी गचार क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट असे रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर अशी चांगली भागीदारी बघायला भेटत आपल्या इथे.
दुसरा चेंडू. हो हो, श्यामदादा उत्कृष्ट षटकार असा यांनी मारलेला आहे. जबरदस्त फलंदाजी करत आहेत श्याम आपल्या संघासाठी. 44 धावा फलकावर. उत्कृष्ट फलंदाजी आणि चांगली भागीदारी. 2 चेंडू. तिसरा ना, आणि असा चकवलेला चेंडू आणि मस्त फलंदाज बाद झालेला आहे इथे. उत्तम अशी कॅच घेतलेली आहे स्वतःच्या गोलंदाजीवरती, स्वतः कॅच घेतलेली आहे. उत्तम असं क्षेत्ररक्षण सचिन यांचं आणि मस्त फलंदाजी केलेली आहे श्याम यांनी. श्याम वैयक्तिक 25 धावा केलं. असे उत्तुंग असे 3 षटकार त्यांनी ते लगावलेले आहेत. चांगले बॅटिंगचं प्रदर्शन त्यांनी ते केलेलं आहे. सुशांत 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 फलंदाज झालेले सुशांत. सचिन यांची उत्कृष्ट गोलंदाजी. किती बॉल झाले? 3 बॉल. अजूनपर्यंत 3 बॉल. चांगली गोलंदाजी बघायला भेटत आहे आपल्याला सचिन यांच्याकडून. जितू. ओहो, उत्कृष्ट अशी गोलंदाजी सचिन यांची. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. जितू. अरे वा वा, सुंदर असा दटवला चेंडू जितून यांनी आणि तेवढे सुंदर 2 रन धावा पूर्ण केल्यात. गचाल क्षेत्ररक्षण इथं बघायला भेटेल आपल्याला दाबिल संघाकडून. जितू यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सचिन करत आहेत. सत्तेचाळीस रन धाव फलकावर. ओ, सुंदर असा जितू यांनी दटवला चेंडू आणि मला वाटतं तो झेल सुटलेला आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धावेसाठी प्रयत्न असफल. चांगली गोलंदाजी सचिन यांची, चांगली गोलंदाजी सचिन यांची आणि तो झेल सुटलेला आहे. 5 चेंडू 49 धावा धाव फलकावर. चांगली गोलंदाजी सचिन यांची आहे. आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने जितू यांची बॅटिंग बी सुद्धा बघायला भेटत आपल्याला इथे. सुंदर असा दटवला चेंडू आणि आता तो मला वाटतंय ओ ओ ओ, चांगला प्रयत्न झेल पकडण्यासाठी. आणि किती धावा? 2 धावा. चांगली सचिन यांची चांगली, खरोखर चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली फलंदाजी जितू यांची. चांगला प्रयत्न झेलसाठी. 3 षटक संपलेले आहेत. धावफलकावर धावा झालेल्या आहेत. एक्कावन्न धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 3 षटक संपलेली आहेत. गोलंदाज कोण नवीन? विठोबा खोपडे. विठोबा खोपडे. विठोबा खोपडे बघू आपल्या संघासाठी काय करत आहेत, कारण धावसंख्या वाढत चाललेली आहे. 51 रन धावसंख्येला 3 षटक संपले. त्यांनी 51 धावा धावफलकावर आहेत. जितू यांची चांगली फलंदाजी इथं बघायला भेटत आपल्याला.
विठोबा खोपडे. बघू आता काय करतो संघाटी. संदेश का जितू, जितू स्ट्राईक जितू. अच्छा संदेश सुशांत, सुशांत सॉरी सुशांत. बघू सुशांत काय करते. हो उत्कृष्ट असा पहिला चेंडू टाकलेला आहे खोपडे यांनी. जबरदस्त. फलंदाजाला काही समजलेलं नाही चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला खोपडेकडून बघायला भेटत आहे. हा एक रन धाव. अतिरिक्त धाव एक. जितू शेवटचं षटक 52 धावा खोपडे यांची. आणि उत्कृष्ट असा दटवला चेंडू. मला वाटतं तो बघूया काय होतंय. झेल होतोय का. आणि झेल सुटलेला आहे. 2 धावा. चांगली फलंदाजी जितू यांची. चांगली गोलंदाजी खोपडे याची. विठोबा खोपडे यांची चांगली गोलंदाजी करत आहेत. झेल सुटलेला आहे. उत्कृष्ट असा चेंडू विठोबा खोपडे यांचा. 3 चेंडू 54 धावा धाव फलकावर. चांगली गोलंदाजी करत आहेत विठोबा खोपडे. 3 चेंडू 3 धावा. जबरदस्त गोलंदाजी विठोबा खोपडे यांची. हो 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 उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न. उत्कृष्ट रनिंग. शाबास. 4 चेंडू 5 धावा. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे विठोबा खोपडे यांनी. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघू आता काय करते जितू विरुद्ध विठोबा खोपडे. बघू आता 2 चेंडू आणि मला वाटतं तो व्हाईट चेंडू. अतिरिक्त धाव. विठोबा खोपडे यांचा व्हाईट अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि समोर आहे जितू. 57 धावा धाव फलक चालू आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघू जितू काय करत आहेत ते. ओ जबरदस्त. अंपर निर्धाव चेंडू. खरोखर विठोबा खोपडे यांची उत्कृष्ट गोलंदाजी इथं बघायला भेटत आपल्याला. निर्धाव चेंडू टाकलेले विठोबा खोपडे यांनी. शेवटचा चेंडू विठोबा खोपडे यांची बघण्यासारखी गोलंदाजी. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. बघू जितू काय करते. शेवटचा चेंडू आणि 1 धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न आणि मला वाटतं बाद. उत्कृष्ट गोलंदाजी विठोबा खोपडे यांची. जबरदस्त गोलंदाजी अशी विठोबा खोपडे यांची. आणि तेवढी चांगली फलंदाजी जितू यांची. किती आला रन. 59. 60ला समोर दाबिल संघाला 60चं टार्गेट भेटलेलं आहे. उत्कृष्ट फलंदाजी जितू यांची आणि तेवढीच गोलंदाजी विठोबा खोपडे यांची. जबरदस्त गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये किती धावा आल्या. 9. 8 धावा दिलेल्या आहेत विठोबा खोपडे यांची. जबरदस्त गोलंदाजी विठोबा खोपडे यांची. फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. पुढची मॅच मला वाटतं हुमरट असेल. सुभेदार नरवीर मालुसरे हुमरट आणि रानवडी 11 यांच्यात पुढील सामना होईल. दोन्ही संघनायकाने स्टेजवरती यावे आणि टॉस करून घ्यावा. दोन्ही संघनायकाने. रानवडी संघाचे कर्णधार आणि हुमरट संघाचे कर्णधार
कृपया स्टेजवरती येऊन नाणेफेकीचा कौल ओढून घ्यावा. पुढची होणारी मॅच आणि आत्ताची फलंदाजी केलेले अडवल्या 60 रनचं टार्गेट दिलेले दाबिले संघाला. साठ रन. हा तो काय उंबरठ संघाचे कर्णधार रानोड संघाचे कर्णधार कृपया लवकरात लवकर स्टेजवरती या. अक्षय कृपया स्टेजवरती या कॉमेंट्रीसाठी. अंपरला झालंय. पुढील सामन्याचा टॉस मंगेश दादा उडवत आहेत. उंबरठ विरुद्ध राणवडी. नाणेफेक जिंकलेत उंबरठ या संघाने. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि उंबरठ संघाचे अभिनंदन. आणि काय क्षेत्ररक्षण उंबरठ संघाने निवडलेले क्षेत्ररक्षण. उंबरठ संघाने क्षेत्ररक्षण निवडलेले. पुढील होणारा सामना उंबरठ संघ हे नाणेफेक जिंकलेत उंबरठ संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलेला आहे. कृपया लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. पंचांना विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घेऊन. दाबिल संघाचे फलंदाज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला अजून भरपूर सामने खेळायचे आहेत. दाबिल संघाचा एक एक खेळाडू इकडे येऊ द्या. विशाल आणि शैलेश प्रथम फलंदाजी. त्यांना 60 धावांचं टार्गेट भेटलेलं आहे दाबिल संघाला. बघू आता विशाल आणि शैलेश काय कर संघासाठी. आणि पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करून घ्यावा. हॅलो नॉन स्ट्राईक स्ट्राईकला शैलेश. अनिल 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 यांचा तिसरा चेंडू. विशाल आणि यांचा तिसरा चेंडू विशाल यांना. 1 रन 5 धावा 2 चेंडू. तिसरा चेंडू. ओ उत्कृष्ट गोलंदाजी अनिल यांची. जबरदस्त गोलंदाजी आणि बाद. जबरदस्त अनिल यांची गोलंदाजी. शैलेशला काही तो चेंडू समजलेला नाही आणि त्रिपालीची झालेले आहेत. शैलेश उत्कृष्ट अशी गोलंदाजी अनिल यांची. 3 चेंडू 5 धावा. चांगली गोलंदाजी करते अनिल.
सचिन सचिन यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. बघू फलंदाजी काय करते सचिन. अनिल यांचा उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. अनिल यांची 3 चेंडू 5 धावा. सचिन सचिन यांनी चांगली गोलंदाजी केली होती. तसं त्याने फलंदाजी बघू कशी करता येते. सचिन यांना काही चेंडू समजले नाही. अनिल यांची जबरदस्त अशी गोलंदाजी. चांगलं कमबॅक केलं अनिल यांनी. वाईट चेंडू अतिरिक्त धावा अनिल यांची. चांगली गोलंदाजी केली अनिल अजूनपर्यंत यांनी. 4 चेंडू 6 धावा. 6 धावा 4 चेंडू 6 धावा. चांगली गोलंदाजी अनिल यांची. एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण इथं आडवली संघाकडून. चांगले आणि अनिल खरोखर चांगली गोलंदाजी करते अनिल. 5 चेंडू. एक विकेट सुद्धा घेतलेली अनिल यांनी. शेवटचा चेंडू अनिल यांचा. अरे जबरदस्त असा दटवला चेंडू. षटकार शैलेश. विशाल कोणी मारला. कोणी मंगेश दादा आणि स्वप्नील दादा एका जागेवर बसू नका. तेरा धावा. पहिले षटक संपलेले आहे. 13 धावा. शैलेशानी उत्कृष्ट षटकार लावलेला आहे. लगावलेला आहे शैलेशानी. जबरदस्त असा षटकार. विशाल गोलंदाज. विशाल वैयक्तिक पहिलं आणि संघाचे दुसरं. विशाल एक षटक संपलेले. 13 धावा झालेले धावफलकावर. विशाल विरुद्ध सचिन. वाईट चेंडू. विशाल विरुद्ध सचिन. ओहो उत्कृष्ट चेंडू विशाल यांचा. तेवढंच खराब क्षेत्ररक्षण श्याम यांच्याकडून. 1 धावा. छान गोलंदाजी केली विशाल यांनी. चांगलं कमबॅक केलं होतं. 1 चेंडू. उत्कृष्ट चेंडू विशाल यांचा. ओहो उत्कृष्ट असा दडवा चेंडू आणि उंच उडालेला आहे. बघू झेलबाद होतोय का. आणि किती धावा. 5 धावा. 2 धावा. 2 चेंडू 17 धावा. झेल सुटलेला आहे. छान गोलंदाजी विशाल यांची. परत फुलटा चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण.
पंच 2 धावा. आणि हळदूच्या टीम बरोबर कुठली टीम आहे समोरची रे? 2 धावा ना पंच. 2 धावा. तीन चेंडू. कोण आहे ते? 3 चेंडू विशाल यांचं. चांगली गोलंदाजी विशाल यांची. वाईट वाईट चेंडू अंपर यांचा. पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त धाव. दुसरं षटक चालू आहे. हळदूच्या कर्णधाराला इकडे बोलवा. हळदू संघ. हलदुरी संघाचा कर्णधार कृपया स्टेजवरती यावे. हलदुरी संघाचा कर्णधार. हलदुरी संघाचा कर्णधार कृपया स्टेजवरती यावे. 1 रन. वाईट चेंडू आणि 1 रन अशा एकूण 2 धावा. वाईट चेंडू 1 रन अशा एकूण 2 धावा. 22 धावा. 3 चेंडू 22 धावा. उत्कृष्ट असा षटकार सचिन यांच्या बॅट मधून असा उत्कृष्ट षटकार. पांड्या हे पांड्या विशाल गाडीमध्ये ट्रॉफी काहीस मागडं शतक होताना दिसत आहे विशाल यांचं. आणि तेवढीच चांगली फलंदाजी करत सचिन. 28 धावा. 4 चेंडू ना. 4 चेंडू 28 धावा. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धावसाठी प्रयत्न केला आहे आणि दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. उत्कृष्ट अशी इथे छान रनिंग केलेली आहे सचिन. अकरा 17 धावा अजूनपर्यंत दिल्या आहेत विशाल यांनी. शेवटचा चेंडू बाकी आहे. ऐसा मागडे शतक बोलतोय आणि जबरदस्त असा क्लीन बोल्ड. 2 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 30 धावा. 12 चेंडू 30 धावाची गरज आहे दाबिल संघाला. 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे दाबिल संघाला. बघू रमेश आणि शैलेश आणि रमेश. हा 30 चेंडू 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज जिंकण्यासाठी. बघू शैलेश आणि रमेश काय करते आपल्या संघासाठी. काहीसं अवघड काहीसं सोपं असं आव्हान आहे. हॅलो धाव संख्या 30. जरा फटाफट करा पंच. बाळा 17 मॅच आहेत आज. आज आपल्या दिवसभर 17 मॅच खेळवायचे आहेत. फटाफट केला जरा सहकार्य करा. प्रत्येक संघाला 20 मिनिटं दिली जातील. त्याच्यावरती गेल्यानंतर 2 रनची पेंडी लागली जाईल. याची सर्व संघनायकांनी नोंद घ्यावी. पंच बॉलर जितू विरुद्ध शैलेश. 12 चेंडू 30 धावांची गरज दाबिल संघाला. बघू शैलेश काय करते आपल्या संघासाठी आणि जितू.
जितू विरुद्ध शैलेश. लवकर जितू, चला फटाफट. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव 12 चेंडू 29 धावांची गरज दाबिल संघाला. 12 चेंडू 29 धावा. शैलेश विरुद्ध जितू. जबरदस्त चेंडू जितू यांचा, चांगलं कमबॅक. अकरा चेंडू मध्ये 28 धावांची गरज. रमेश विरुद्ध जितू. जितू, ओ हो, उत्कृष्ट अशी गोलंदाजी जितू यांची. छान गोलंदाजी जितू यांची, जबरदस्त. रमेश यांना काही तो चेंडू समजलेला नाहीये. जितूनी फलंदाजीमध्ये कमाल दाखवलेली आहे. आता तेच गोलंदाजीमध्ये दाखवतात कमाल आपली. जितू चांगला अष्टपैलू खेळाडू आहे जितू. वा वा, सुंदर चेंडू आणि गचाल क्षेत्ररक्षण. अडवले संघाकडून 1 धाव. जबरदस्त गोलंदाजी जितू यांची. जितू यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटत आहे इथे. तीन बॉल 3 रन. छान गोलंदाजी जितू यांची. 3 बॉल 3 रन. जबरदस्त अशी गोलंदाजी जितू यांची. तेवढीच चांगली फलंदाजी जितू यांनी केलेली आपल्या संघासाठी. आणि तेवढा चांगला दटवलेला चेंडू आणि मला तर उंच उडालेला झेलबाद होतोय का षटकार. चौकार. चौकार शैलेश यांच्या बॅट मधून. 4 रन. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू मध्ये 7 धावा दिले जितू यांनी. चांगली गोलंदाजी, असं काही वाईट म्हणता येत नाहीये. तेवढी चांगली फलंदाजी शैलेश यांची पण सुद्धा इथे बघायला भेटत आपल्याला. पुढील होणारा सामना हुंबरट विरुद्ध रानवडी या 2 संघामध्ये होईल. जितू, वा वा, सुंदर शैलेशांची दटवल्याचं. पंच षटकार. काहीस महागडं शतक बोलता येईल जितू यांचं. आणि तेवढीच उत्कृष्ट फलंदाजी शैलेशांची. चौकार षटकार अतिशिवाजी करतात. 43 रन. 7 बॉल 17 धावाची गरज दाबिल संघाला. 7 बॉल 17 धावा. शैलेश विरुद्ध जितू. अरे सुंदर असा चेंडू आणि तो षटकार. सुंदर अशी फलंदाजी शैलेश यांची, जबरदस्त. काहीस मागणं षटक जितू यांचं. शेवटचे 3 चेंडू भरपूर मागणे पडलेत. स्कोअर 1 मिनिट. 49 रन धाव संख्या. 6 बॉल 11 धावांची गरज दाबिल संघाला. आणि शैलेशची फलंदाजी बघून अवघड असं काहीच वाटत नाहीये. शैलेश 6 चेंडू 11 धावांची गरज. शैलेशांनी आपल्या संघाला कृपया पंचांनी सामना लवकर चालू करा. वेळ घालू नका. दंड आकारला जाईल लवकरात लवकर रनच्या स्वरूपात. गोलंदाज श्याम.
गोलंदाज श्याम विरुद्ध रमेश. 6 चेंडू 11 धावांची गरज. बघू श्याम काय करते आपल्या संघासाठी. आणि अरे ओहो वाईट चेंडू अतिरिक्त 1 धाव. अशा एकूण 2 धावा. 6 चेंडू 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावा. शैलेश उत्कृष्ट फलंदाजी दाखवली त्या शैलेशांनी आपल्या संघासाठी. श्याम विरुद्ध शैलेश. स्फोटक फलंदाज शैलेश. हो हो सुंदर असा चेंडू. चौकार. वा वा शैलेश. शैलेश आहे तर काही अवघड नाहीये. जिंकणं सोपं आहे शैलेश असताना. 5 चेंडू 5 धावांची गरज. शैलेश जबरदस्त फलंदाजी शैलेश यांच्या. श्याम विरुद्ध शैलेश. 5 चेंडू 5 धावांची गरज. हो हो आणि मला वाटतं हा फिनिशिंग. शैलेश जबरदस्त. शैलेश तर काही अवघड नाही. आणि अशा प्रकारे दाबिल संघ विजयी ठरलेला आहे पहिल्या फेरीतून. आणि अडवले संघ पराभूत. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. दोन्ही संघाने उंबेर संघाने फटाफट आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. कर्णधार मॅन ऑफ द मॅच शैलेश. उत्कृष्ट किती झालं वैयक्तिक. जबरदस्त फलंदाजी शैलेशांची. शैलेशाने 38 धावा केल्या वैयक्तिक आपल्या संघासाठी. जबरदस्त फलंदाजी शैलेशांची.